प्रोजेक्टाचो विरोध बोवाळ चालू दा गोंयभर हो सरकार तुमचे स्टँड कितें आसतलें? फाटले कितलेशीच दीस जाले ह्या भुतानी प्रोजेक्टाच्या वयल्यान वेगवेगळी आंदोलनां म्हण किंवा विधानसभेतले सगळ्यो गजाली पळयता. प्रॅक्टिकली खंयच्याच मेगा प्रोजेक्ट किंवा स्मॉल प्रोजेक्ट हाज्यो फायली सीएमा कडेन येना किंवा सीएम ऑफिस म्हण किंवा म्हाजे कडेन आसलेले डिपार्टमेंट हाका लागना. म्हणजे एकंदर जर तेजे कालच्यान 3-4 दीस जाले व्हायरल जाता ते जर पळयत जाल्यार सिन्स फ्रॉम द 2007 हे सगळें प्रकरण चालू आहा आनी ते वेगवेगळ्या पद्दतीचें प्रकरण चालू आहा. हांवेनूय बी ते सोशल मिडिया वयल्यान हाज्या वयल्यानूच पळयलें. सो ऑलरेडी हांवें TCP मिनिस्टराक इन्स्ट्रक्शन्स दिला की अशा पद्दतीचे सपोज हाजी जर परमिशन्स दिल्ली ही जर एक्चुली ताका दिल्ली परमिशन्स दिल्ली म्हणजे वेगवेगळ्या प्रकरणांत कन्वर्जन आसतलें किंवा खंयची एप्रुवल आसतली किंवा मेगा प्रोजेक्ट दिल्ले EC आसतली, हें सगळें जर सारकें नसत जाल्यार तें रिवोक कर. प्रोजेक्ट बंद जाल्यार जाता, कारण स्टेटींतल्या लोकांक त्रास करून अशा पद्दतीचो प्रोजेक्ट आमकां नाका. आनी प्रोजेक्टाक आनी हॅन्स फोर्थ एक स्टेप फुडें वचून म्हाजें तर सरळ म्हणणें आहा, बिंग अ स्टेरींग कमिटी चेअरमॅन, हांव खूब तेंप जालो स्टेरींग कमिटीची मिटींग जावंक ना. आय एम सजेस्टींग म्हणजे स्टेरींग कमिटीन तांकां आनी TCPक हांव सजेस्टनूय करतलो की अशा पद्दतीचे मेगा प्रोजेक्ट जे आसा पळय न्ही हाजी एप्रुवल्स ही सीएमा पर्यंत येवपाक जाय, कारण ती इंटर डिपार्टमेंटल आसता. ताका इन फ्युचर लागपी सिवरेज आसतले, वॉटर सप्लाय आसतली, अशे वेगवेगळे गजाली इंटर डिपार्टमेंटल आसता. त्या खातीर ते सीएमाच्या पर्यंत येवपाची गरज आसा. त्या खातीर स्टेरींग कमिटीन हांव सजेस्टूय करता की तेंचे हॅन्स फोर्थ अशा पद्दतीची सगळी सीएम एप्रुवल पर्यंत येवची, जेणे करून इंटर डिपार्टमेंटल इन्वॉल्व आसल्या कारणान ते हें जावप गरजेचें आसा. आनी मेगा प्रोजेक्टा खातीर म्हणजे सगळी डिपार्टमेंटांक कन्सेंट किंवा ऑन बोर्ड घेवप हें गरजेचें आसा. म्हणून हॅन्स फोर्थ ते सजेशन्स करतलो. म्हाका दिसता म्हणजे भुतानीच्या बाबतींत जे चल्लेले हे सगळे जे आसा पळय न्ही हे एकंदर जर तेंचे ऑलरेडी इन्स्ट्रक्शन्सूय दिले हांवें TCP मिनिस्टराक की जर सारकें नासत जाल्यार तो बंद कर आनी हें करप योग्य आसा.